आपल्या स्वयंपाकातला महत्त्वाचा पार्ट कोणता असेल तर तो म्हणजे तेल आणि फोडणी. आपण प्रत्येक भाजीला तेल घालतो, जिरे मोहरीची फोडणी देतो, त्याच्यामध्ये हळद हिंग घालतो आणि भाजी फोडणीला देत असतो. त्याच्यामुळे कंटिन्युअसली चालत येणारी प्रोसिजर जर कोणती असेल तर फोडणी. आपल्या भारतीय परंपरेमध्ये ही फोडणी किंवा तडका हा दिलाच जातो. मग आम्हाला असा प्रश्न विचारला जातो, की आपल्या शरीराला त्रास होऊ नये किंवा पुढे आजार होऊ नये यासाठी कोणतं तेल वापरावं? माझ्या मते मी मागे एक व्हिडिओ बनवला होता, की तेल तुपाचा एवढा बाऊ करू नका. कारण तेल आणि तूप आपल्या शरीरासाठी तेवढंच आवश्यक आहे जेवढे प्रोटीन्स. आता माणसं बघा खूप व्यायाम करतात, अजिबात तेलाला, तुपाला खात नाहीत. अगदी तेल-तूप खात नाहीत, दूध पीत नाही, गोड पदार्थ खात नाही आणि संपूर्ण शरीरामध्ये चुटुकभर सुद्धा मेद त्यांच्या नसतो आणि सगळं शरीर त्वचा आणि मांस याने लेपित झालेलं असतं आणि ते काय ते सिक्स पॅक्स म्हणतात ते सगळं आलेलं असतं. मग अशा वेळेस त्यांच्यामध्ये तुपाचा किंवा तेलाचा अंश कमी असतो आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन त्यांना त्रास होण्याची शक्यता जास्त निर्माण होऊ शकते. मग फोडणीमध्ये तेल किंवा तूप या गोष्टीचा जास्त बाऊ करायचा नाही. परंतु एक गोष्ट कधी लक्षात कुठलंही तेल वापरा. म्हणजे सूर्यफूल असू दे, करडईचं तेल असू दे किंवा शेंगदाणा तेल असू दे, कुठलंही तेल वापरा. फक्त ते पिशवीमध्ये बंद केलेलं नसावं. लाकडी घाण्याचं तेल हे कधीही वापरणं चांगलं. कारण ते जरी महाग असलं, तरी त्या पद्धतीने ते केलेलं असतं तयार. 3-4 किलो जर शेंगदाणे लागत असतील, तर शेंगदाण्याचं तेल तुम्हाला ₹170 ला कसं मिळू शकतं हा विचार करा. यासाठीच म्हणतो, की तेल हे व्यवस्थित ॲडल्ट्रेटेड नसलेलं, भेसळ नसलेलं वापरलं, तर आपल्याला कुठलाही त्रास होणार नाहीये. फक्त ते प्रमाणात हवं. फोडणी देताना सुद्धा कमीत कमी तेलामध्ये फोडणी दिलेली पाहिजे. जे तेल तुमच्या शरीरामध्ये जाऊन आवश्यक त्या तेलाची किंवा स्नेहाची अपूर्तता करेल.